आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। अंबरनाथ शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय। शहराच्या अनेक भागात कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळत असून याला पालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरला आहे। कारण कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांची मुदत संपून 4 वर्ष उलटूनही पालिकेने निविदा प्रक्रियेत घोळ घालत नवीन ठेकेदार निवडलेलाच नाही। अंबरनाथ पालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांची मुदत 2021 साली संपल्यानंतर पालिकेने कोरोनाचं कारण देत निविदा प्रक्रियाच राबवली नाही। त्यामुळे नवीन ठेकेदारांची निवड होऊ न शकल्यामुळे जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देत पालिकेने तब्बल 4 वर्ष शहरातला कचरा उचलला। या दरम्यान 2023 पासून पालिकेने ठेकेदार निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली, मात्र त्यात असलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे तब्बल 4 वेळा ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा एकदा नव्याने राबवावी लागली। अखेर 2024च्या मार्च महिन्यात पालिकेने या अटी काढून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली, मात्र या निविदा सुद्धा 5 महिने उलटूनही पालिकेने उघडलेल्याच नाहीत। एकीकडे लाल फितीच्या कारभारात कचऱ्याची निविदा अडकलेली असतानाच दुसरीकडे ज्या ठेकेदारांकडून पालिका मुदतवाढ देऊन काम करून घेते त्या ठेकेदारांचं बिल सुद्धा पालिका वेळेत देत नसल्यामुळे कधी 4 तर कधी 6 महिन्यांची थकबाकी पालिकेकडे साचत आहे। त्यामुळे घंटागाडीवर काम करणाऱ्या कामगारांना पगार देण्यासाठी ठेकेदारांकडे पैसे उरत नसल्यामुळे घंटागाडी कामगारांकडून अनेकदा संप देखील पुकारण्यात आला होता। या सगळ्या कारणांमुळे आता अंबरनाथ शहरात कचरा कोंडी झाली असून या सगळ्याला अंबरनाथ नगरपालिकेचा मागील 4 वर्षापासून सुरू असलेला भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।